आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलपी झाली काया, हा कुटपर वेड्या घेसी आसरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवे पाने, जा ओलांडूनी या सरिता सागरा. कष्टविना फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. घामातून मोती फुलले, श्रमदेवी एव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजेरा. ही कविता जी आहे, ही कविता लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला एक मोलाचा संदेश आहे कवीने दिलेला आहे की हे पाखरा म्हणजे माणसाच्या चंचल मनाला पाखर असं म्हणलंय. तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार, पण सत्ता संपत्ती यांनी वेढलेला सोन्याचा हा पिंजराचा मोह तू सोडून दे. कारण आपल्या जीवनामध्ये आपण खूप सुखविलासीन झालेलो आहोत आणि ह्या सुखविलासींच्या जाळ्यामध्ये अडकल्यामुळे की आपल्याला ध्येय जे आहेत ते चे पंख जे आहेत ते ध्येयाचे पंख आपल्याला छाटल्यासारखे दिसतात की ध्येय उंच असावे, उंच असावे हे आणि ज्याची उंच ध्येय असतील तोच ध्येयासाठी उंच आकाशामध्ये जसं एखादा पक्षी उंच आपल्या शिकारासाठी शिकार करण्यासाठी आकाशात उंच भरारी घेतो. गरुडच बघा ना, उंच भरारी घेतो आणि गरुडाची झेप जी आहे ती गरुडाची झेप ही शिकार करते आणि तो उंच गगनामध्ये मुक्त संचार करून आपल्या शिकाराची सावज जो आहे तो सावज हेरून घेत असतो. तसं की त्या ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार. सत्ता संपत्ती यांनी वेढलेल्या सोन्याचा या पिंजऱ्याला मोहचा पिंजरा जो आहे तो सोडून टाक. या सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छेच्या सफलतेला घातक आहे. कारण अति सुख जे आहे ते अति सुख सुद्धा माणसाला सुख देत नसतं. की आपल्याला खूप वाटतं की आपण खूप सुखविलासीन व्हावं, पण अति सुखविलासीन माणसाला आळशी बनवतं आणि ह्या आळशी बनलेल्या माणसाला कधी उंच शिखर गाठता येत नाही. जसा इमारत बांधण्यासाठी पाया खोदून त्या पायावर इमारत उभी केली जाते आणि उंच गगन ही इमारत त्या पायावर उभी राहिलेली असते. म्हणजेच आपला पाया जो आहे तो पाया भक्कम असला पाहिजे ध्येय उंच उडी मारण्यासाठी. गगनाची श्रमासाठी आपले कधीही हात आपले सज्ज असले पाहिजे. या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून तू स्वातंत्र्याचा आनंद घे. हेच कवी ह्याच्यातून सांगतात. तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलोपी झाली काया, कुटोर वेड्या घेसी आसरा. सुखाचा आपण खूप फायदा घेतोय. आपलं शरीर जे आहे ते शरीर सुखलोपीन झालेलं आहे. ही आपली मोह माया जी आहे की पैसा संपत्ती यात गराड्यात आपण अडकलेलो आहे. तुला सुखाचे फळ खायला मिळतात. तुझे शरीर लौकिक सुखाला तर लालाचलं आहे. तू सुखात लोळतोयस, परंतु हे सुख किती दिवस असतं? हे सुख अल्पकाळ असतं. असं म्हटलं जातं पैसा संपत्ती ही जी सुख आहेत हे सुख अल्प सुख आहे. परंतु बुद्धी ज्ञान हे जी सुख आहेत ज्याला याचा मिळवण्यासाठी जो अभ्यास करत असतो, ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानाचं सुख मिळवण्यासाठी अनेक पुस्तकं वाचावे लागतात. अनेक पुस्तकांचा शब्दांचा संग्रह आपल्याकडे असला की आपल्याला ज्ञानाचा आपल्याकडे भांडार भरतो आणि या ज्ञानाच्या भांडारामधूनच एक प्रकारचे विचारांचे सुख जे आहे ते विचारांची सुख आपल्याकडे आहे. पण असा सुखाचा आश्रय लवकरच संपत असतो. म्हणून कवी म्हणतात, ए वेडा मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर, असं ते म्हणतात. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवे राणी, जा ओलांडून या सरिता सागरा. तुझं पंख दिले देवाने.
की आकाशात उडण्यासाठी किंवा आपण यशाच्या शिखरावर जाण्यासाठी आपल्यामध्ये एक श्रम करण्याची देवाने एक शक्ती दिलेली आहे, की कुठलीही गोष्ट करत असताना कष्टाविना फळ नाही आपण असं म्हणतो. त्यामुळं त्याच्यामध्ये मेहनत करणं ही सगळ्यात मोठं मेहनत जे आहे ती मेहनत करणं हे काम आहे. मेहनतीचे फळच आपल्याला आपल्या यशाचे सुख लाभून असतं. तर जसं एखादं चिमण पाखरू जे आहे किंवा पक्षी जे आहेत, ते पक्षी चिमणी ज्या वेळेला आपल्या पिल्लाला जन्म देते, कुठलाही पक्षी जो आहे तो पक्षी ज्या वेळेला त्या पिल्लाला जन्म देते त्यावेळेला त्याचे पंख जे आहेत त्या पंखामध्ये बळ नसतं आणि त्या पंखामध्ये बळ नसल्यामुळे ते उडू शकत नाही. आणि मग ते आईने आणलेला चिमणचारा जो आहे तो चिमणचारावरच आपलं जीवन व्यतीत करत असतं आणि त्याच्यामध्ये ते सुख मानत असतं. परंतु जेव्हा त्यांच्या पंखामध्ये बळ येतं, पंखात बळ आलं की ते आकाशामध्ये भरारी घेतं आणि ती भरारी त्याची अशी उंच गगनाला भेटत असते. समुक्त संचार करत आपला विहार करत असतो. सगळं जग त्याच्या जरा जिंकल्यासारखं जसं वाटतं तसं आपल्या मनुष्याचं आहे. आपल्या पंखामध्ये मेहनत नावाचं पंख जे आहे ते मेहनत नावाचं पंख देवाने दिलेलं आहे. तेव्हा तू सामर्थ्याने जर विहार केलंस, सामर्थ्याने ते तुला मुक्त संचार करण्यासाठी जे काही लौकिक सुख मिळवण्यासाठी हे देवाने पंख दिलेले, मेहनतीचं पंख दिलेलं आहे, ते मेहनतीचं पंख त्याच्यामध्ये शक्ती भर, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य ते दाखव आणि दरे डोंगर हिरव्या रानं समुद्र आणि सरिता सागर म्हणजे नदी नाळे हे ह्या दिशाच्या सगळ्या पार जा. की म्हणजे असं असतं की आपल्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य गोष्ट जी आहे ती अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवत असतो. प्रत्येक माणसाला एक सामर्थ्य असतं. ते सामर्थ्य असं असतं की मेहनतीचं सामर्थ्य असतं आणि त्या मेहनतीच्या बळावर तो मनुष्य अशक्य गोष्ट शक्य करून दाखवत असतं. आणि म्हणूनच इथं कवीने म्हटलं की दरी डोंगर हिरवे राणे जा ओलांडून या सरिता सागरा. की अशा अनेक गोष्टी असतात की त्याला आपण पार करून आपला उंच शिखर जो आहे तो उंच शिखर हे करू शकतो. की आता ह्याच्यामध्ये एक मला सांगावंसं वाटतं की मिलिटरी आहे आपली जवान जे लोक आहेत, ही जवान लोक कारगिल युद्ध तसं बघायला गेलं तर कारगिल हे जे जम्मूमध्ये आहे गाव, तर अति उंचच्या उंच शिखर आहे की तिथे उणे हा टेम्परेचर असताना देखील तिथली आपले जवान जे आहेत ते जवानांनी युद्ध पुकारून युद्धाची तयारी जय्यत करून की युद्ध जिंकून दाखवलं, विजयपथ आपल्याकडे घेतला. तर ते त्यांच्या पंखामध्ये देवाने विहार करायचं सामर्थ्य त्याच्यामध्ये दिलं होतं आणि म्हणूनच की उंच हिमालयासारखा पर्वतसुद्धा विहार केला त्यांनी सामर्थ्य बाळगून. आणि आपला विजयीची माळा जी आहे ते विजयीची माळा आपल्या आकाशी घातलं आणि आपल्याला विजय घोषित म्हणजे विजयाची हार आपल्या ह्याच्यामध्ये भारताच्या गळ्यामध्ये अडकवली. अशा ह्या की आपले सामर्थ्य आपणच ओळखले पाहिजे आणि जे आपल्याकडे श्रमरूपी पंख जे आहे त्या श्रमपंख घेऊन तुला उडण्यासाठी पंख जे देवाने दिलेले आहेत तर त्या पंखाचा उपयोग कर असं कवी सांगतात. कष्ट विना फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बेचारा होई बावरा. की मगाशी मी म्हणाले की कुठलीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीला श्रमाची गरज असते. आपण श्रम केले किंवा कष्ट केलं की त्याचं फळ मिळत असतं, कष्टाविना फळ मिळत नसतं. आणि ज्याला कष्ट आहे, आता आपण हे तुम्ही पाहता की तुम्ही जर अभ्यास केलात तर खूप अभ्यास केलात तर तुमचं यश, अभ्यासाचं यश जे आहे त्या अभ्यासाचं यश हे पहिल्या नंबरने तुम्हाला मिळवून दिलं जातं. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये
सुख जे आहे ते सुख आपल्याला असंच मिळत नाही, आयती सुख मिळत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला कष्ट करावे लागतात, अपार मेहनत घ्यावी लागते. हे सगळं आपल्याला समजतं, पण कधी कधी कृतीमध्ये आचरणात वागणूक ते येत नाही. आपल्याला माहीत असतं की अभ्यास केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, अभ्यासानेच आपली प्रगती होत असते हे माहीत असतं. परंतु कधी कधी आपल्याला अभ्यासाचा कंटाळा येतो आणि मग आपण त्या अभ्यासाची मेहनत घ्यायला कमी पडतो आणि मग आपल्या नशिबी नापास नावाचं जे पाया आहे, आपलं जे फळ आहे ते फळ आपल्याला भोगावं लागतं. म्हणून कवी म्हणतात की कष्टाविना ना फळ मिळते, तुझं कळते ना परिवळते. त्यावेळेला कळतं हे की अभ्यास नाही केला की आपण नापास होऊ, पण वळत नाही. तर तेव्हा कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, आयतं कोणतेही सुख आपल्याला मिळत नाही. तर त्याच्यासाठी अपार मेहनत ही करावी लागते हे तुला समजतं, पण तुझ्या मनातली दुःख मनात जळत राहते, घुसमत राहते. तेव्हा तू कष्ट केल्याशिवाय तुला ते तुझं मन कळणार नाही, किंवा तुझ्या मनातल्या मन जे आहे ते मन असंच मग नाही तर जळत राहील. स्वातंत्र्याची ओढ तर आहेच प्रत्येकाला, पण त्याची पूर्तता होत नाही. तुझा बिचारा जीव कावराबावरा होतो, कासावीस होतो. की जर आपण मेहनत करायला कमी पडलो की मग आपल्याला अपयश आलं की आपला जीव जो आहे तो जीव आपल्याला कावराबावरा होतो आणि आपण कासावीस होतो की असं का झालं असेल, असं का हे मी केलं असताना सुद्धा मला का मी कुठे कमी पडले, हा प्रश्न आपल्याला सतावत असतो. परंतु की आपल्याला जे कष्ट आहे ते कष्टाची जाणीव ही किती आहे याच्यावर आपलं यश जे आहे ते यश अवलंबून आहे. तेव्हा की कवी म्हणतात कष्टाविना फळ ना मिळते, कष्ट केल्याशिवाय तुला फळ हे मिळणारच नाही. तेव्हा तू कष्ट कर, नाही तर हृदयामध्ये व्यथा जळत राहील की मला का फळ मिळत नाही, मला सगळं फळ मिळायला पाहिजे, मेहनतीचं फळ मिळायला पाहिजे, पण मेहनतीचं फळ मिळत नाही. अशा निराशेच्या भावनेत तुझा जीव कावराबावरा होईल. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजरा. घामातून मोती फुलवले म्हणजे जसा एक शेतकरी जो आहे तो शेतकरी आपला घाम गाळून शेती फुलवतो, त्या शेतीमधून मोती जे आहे ते मोती फुलवतो. शेती म्हणजे आपली एक प्रकारची ती मोती आहे, त्याच्यामधून येणाऱ्या घामामधून येणारं हे एक सुंदर असं फळ असतं. आणि त्याच्यामुळे तर म्हणून आपण ह्या शेतकऱ्याला अन्नदाता असं म्हणतो. आणि त्याच्या कष्टाचं जे फळ असतं ते कष्टाचं फळ आपण चाखत असतो आणि ते मधुर रसाळ असतं. म्हणजे आपल्याला एक अमृततुल्य जीवन जे आहे ते अमृततुल्य जीवन देणारं हे शेतकरी जो आहे ते शेतकरी घामातून असतं. त्याचं कष्ट जे आहे ते कष्ट त्या शेतीला लागलं की त्याची जी जमीन आहे ती जमीन मोती फुलवते आणि मोती फुलवते त्यावेळेला तो कष्ट करून येणारा घरात येणारं धान्य हे श्रमदेवाचे घरात येणारं एक आगमन होय. म्हणजेच की ज्याच्या घरी भरभराटी असते तिथं सुख असतं असं म्हटलं जातं. की घाम गाळला की शेतामध्ये मोती पिकतात, पिके बहरतात, या श्रमरूपी ईश्वराचा म्हणजे चमत्कार होत असतो. आणि आपला धान्य जे आहे ते धान्य एक श्रमदेवाचं कष्ट करायचं एक पीक फळ जे आहे ते फळ आपल्याला, आणि मग घरामध्ये समृद्धी आणि प्रसन्नता शांतता हे नांदत असते. म्हणून कष्ट केल्याने असा सुखाचा गोड जो आहे किंवा सुंदर प्रसंग आयुष्यामध्ये येतो. त्या शेतकऱ्याला आता ते त्याचे धान्य जर किंवा त्याचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न भरघोस मिळालं की त्याचं आयुष्य बदलून जातं आणि सुख जे आहे ते सुख त्याला त्याच्या घरामध्ये नांदत असतं. आणि म्हणून बघा, जर त्याच्या शेतामध्ये पीकच आलं नाही किंवा त्याला मिळालेलं कष्ट जे आहे त्या कष्टाचं फळ नाही मिळालं की शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे या गोष्टीला ते खत पाणी नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की जर
घाम तो गाळत असून त्या घामाचा मोबदला जो आहे तो घामाचा मोबदला त्याला मिळत नसेल तर त्याच्या घरामध्ये समृद्धी आणि प्रसन्नता राहत नाही. उलट त्याचं जीवन जे आहे ते जीवन हे कष्टमय जातं, अडचणीमध्ये जात असतं. तेव्हा ते कवी अजून सांगतात की घामातून जर मोती काढायचा असेल तर घामातून मोती जर निघाला तर श्रमदेवी घरी अवतरतात आणि घर प्रसन्नतेने नटेल हे कवी सांगतात. तेव्हा की ह्या स्वसामर्थ्यावर अदम विश्वास ठेवून यशाची जर शिखरे काबीज केली की ध्येयाकडे उंच झेप घेतली तर लौकिक विनाशीय गोष्टीत आपण अडकलो नाही तर आपल्याला एक स्वातंत्र्याचे मोल जे आहे ते स्वातंत्र्याचे मोल समजते व मोकळा श्वास जो आहे तो मोकळा श्वास आपला घेण्यामध्ये आपण समर्थ ठरतो. तर हेच कवीने सांगितलेलं आहे की कवीने अतिशय मार्मिक भाषेमध्ये आपली कविता जी आहे कवितेचं सार म्हणजे ध्येयाचं उंच शिखर गाठण्यासाठी उत्तम यश जर घ्यायचं असेल आणि उत्तम यशामधून निखळ आनंद जर मिळवायचा असेल तर आपल्याला परत्वलंबाचे कवच फोडून स्वसामर्थ्याची उंच शिखरे बांधता आली पाहिजे. म्हणजे कष्ट करता आले पाहिजे. मेहनत हे एकच त्याच्यावर एक उपाय आहे किंवा मेहनत हेच त्याचं रहस्य आहे हे कवीने सांगितलेलं आहे. धन्यवाद.